पास झाला असेल तर मैदानामध्ये उतरायचा आहे। इनिंग ब्रेकच्या अगोदर एक षटक अगोदर अनाऊन्स केलं होतं आरबी लेनो आणि रजनीकांत हंटर। एवढं चला टॉस झाला असेल तर मैदानामध्ये लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। चला दोन्ही टीम्स 12वा प्लेयर या ठिकाणी मित्रांनो यायचा आहे। दोन्ही टीम्सचा 12वा प्लेयर एक एक प्रतिनिधी या ठिकाणी स्कोरर सोबत जोडायचा आहे। पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला राडा पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला राडा पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला राडा। चला मित्रांनो सामन्याला सुरुवात करायची, थोडीशी घाई करावी लागेल। चला रजनीकांत हंटर 12वा प्लेयर एवढेच सामन्याला सुरुवात होते। चला एका बाजूने रजनीकांत हंटर्स तर दुसऱ्या बाजूने टीम आपण बघू शकतोय ते म्हणजेच आरबी 11 या टीमला आपण बघू शकतोय मैदानामध्ये। आजच्या नाईटचा हा 6वा सामना। शिवशक्ती सर्व प्लेयर आपल्या डगआउट मध्ये जमायचं आहे विनंती असेल। शिवशक्ती सर्व प्लेयर्स आपल्या डगआउट मध्ये जमायचं आहे मित्रांनो। यानंतर कदाचित तुमचा सामना असेल, यानंतर जे सामने आहेत यानंतर एसीसी बॉईज आणि शिवशक्ती हा सामना होईल। पहिला चेंडू यावेळेस मात्र गोलंदाजाने चांगल्या रीतीने हाताळला गेलाय गोलंदाजामार्फत। कमालीचा चेंडू यावेळेस मात्र गोलंदाजामार्फत हाताळला जाईल। यावेळेस बघा कोणता संघ बाची मारताना दिसला जाईल। या दोन टीम्स मध्ये एका बाजूने रजनीकांत हंटर्स तर दुसऱ्या बाजूने टीम बघायला मिळली जाईल ते म्हणजे आरबी 11। यावेळेस पुनश्चित गोलंदाज सज्ज होतोय या षटकामध्ये। चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा फायदा उचलायचा असेल तर टायमिंग सोबतच नक्कीच गॅप मध्ये चेंडू टाकला, टायमिंग वरती भर दिला तर धावा येतात, तो प्रयत्न करावा लागेल। परंतु तसं काही घडलं जाईल का? नक्कीच मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला गेलेला खेळाडू तुमचे सूरज कोते, मी आशिषजी चव्हाण यांना विनंती करेन आपल्या मात्र हस्ते
या खेळाडूचा सत्कार करायचा आहे. पुरस्कार देत मात्र सत्कार करायचे तुमचेच सूरज कोदे. 4 विकेट आपल्या नावे केल्या होत्या मागील सामन्यामध्ये. तोच खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय. यावेळेस बघूया सज्ज होईल फलंदाज अक्षय बुरकुड आणि साईनाथ डुकले. ही जोडी यावेळेस हा फटका झेल होऊ शकेल आणि होतोय सुद्धा. विकेट गमावला जाईल पहिला तुमचेच यावेळेस रजनीकांत हंटर या टीमचा. धावसंख्या 2 पहिला विकेट या ठिकाणी बाद झालाय. सुरेख गोलंदाजी केली जाते. ज्या रीतीने मात्र चेंडूचा वापर सुद्धा केला गेला. थोडीशी गती कमी ठेवली होती त्यामुळेच फलंदाज मात्र फसला जातोय. विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. यावेळेस नक्कीच बघूया एक चांगला गोलंदाज कृष्णा दिसला जातोय. एक भरपूर अनुभव या गोलंदाजाकडे सुद्धा आहे. आपल्या टीमचं प्रतिनिधित्व करत बऱ्याचशा चांगल्या टुर्नामेंटमध्ये चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने सुद्धा केली. समोर मात्र सूरज झालाय. समोर आपण बघू शकतो सूरज या फलंदाजाला मैदानामध्ये धावसंख्या 2 धावफलकावरती. सध्या तरी गोलंदाजाचा बोलबाला दिसला या पहिल्या षटकामध्ये. ज्या रीतीची गोलंदाजी केली जाते 2 धावा खर्च केल्यात आणि फक्त 2 धावा खर्च करत 1 विकेट सुद्धा मिळवला जातोय. कमालीची गोलंदाजी टीमचेच कृष्णा या गोलंदाजाकडून. माझ्या बच्च्याला करत होतं लय मिस. मला आठवला पहिला किस. मग काय तिला झापक झुपक वाजत राहतय का. यावेळेस नक्कीच कमालीची गोलंदाजी झाल्यानंतर पुढील गोलंदाज येतोय तुमचेच पंकज. या गोलंदाजाला आपण बघू शकतोय. तर मैदानामध्ये 2 फलंदाज साईनाथ डुकले आणि त्याच्या साथीला सूरज डुकले ही जोडी दिसली जाते. धावसंख्या धावलगती 2 धावा झाल्यात. पहिली षटक पूर्णतः मात्र थांबवलंय स्कोर कारण की 2 धावा फक्त खर्च केल्यात. 1 विकेट सुद्धा आपल्या नावे केलाय. तीच कामगिरी पंकजकडून सुद्धा अपेक्षित असेल. ते म्हणजेच समोर टीमला RB11 या टीमला हा चेंडू यावेळेस मिड ऑफ रिझनमध्ये फील्ड केला जाईल. थांबवलं जातंय चेंडूला. गोलंदाजी मात्र लाजवाब प्रत्येक टीमकडे नक्कीच दिसली जाते. पूर्णतः दबदबा या स्पर्धेमध्ये दिसला जातोय तुमच्याच गोलंदाजांचा. 4 तीची गोलंदाजी अनुभवायला मिळली जाते आजच्या पूर्ण मागील 5 सामन्यांमध्ये. बघा पुढील चेंडू पुन्हा एकदा मात्र चांगल्या रीतीने चेंडूचा वापर केलाय. चांगल्या रीतीने चेंडूचा वापर केला जातोय. सुरेख गोलंदाजी बघायला मिळली जाते. तुमच्याच गोलंदाज पंकज या गोलंदाजाला आपण बघू शकतोय. तर समोर साईनाथ आणि सूरज डुकले ही जोडी मैदानामध्ये दिसली जाते. अद्याप मात्र थांबवला स्कोर. किती मोठा स्कोर लावला जाईल कारण की आतापर्यंत मागील 5 सामन्यांचा जर विचार केला बघितला गेला स्कोरबोर्ड तर मात्र अद्याप 60 पर्यंत सुद्धा मजल मारता आली नाही कोणत्याही टीमला. हवेमध्ये चेंडू खेळला जातोय. फलंदाजाकडून धावा येतील का. धावा साहजिकच येतील. 2 धावांचा प्रयत्न तर केला जातोय. 2 धावा येतील या चेंडूवरती. 2 धावेने भर होईल धावफलकामध्ये. धावसंख्या लागली जाईल ती म्हणजे 4. यावेळेस मात्र चांगली फलंदाजी आपण बघू शकतो नक्कीच करावी लागेल मैदानामध्ये कारण की गोलंदाजी लाजवाब होते. यासाठी एका तरी फलंदाजाला शेवटपर्यंत तळ ठोकून बसावं लागेल मैदानामध्ये चांगला स्कोर उभा करायचा असेल तर. क्षमता आहे या दोन्ही फलंदाजाकडे चांगले स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे. हा चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा जाईल. एका धावेचा प्रयत्न साहजिकच होताना दिसला जातोय. ती 1 धाव या चेंडूवरती दोन्ही फलंदाज कंप्लीट करताना दिसले जातील. 1 धाव जमवत या ठिकाणी एक चांगलं टार्गेट देण्याचा प्रयत्न केला जाईल या दोन्ही फलंदाजांकडून. थेंबे थेंबे तळेसाचे 1 धाव काढत या ठिकाणी एक मात्र चांगला स्कोर लावण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण की असं म्हटलं जातं की परीक्षेमध्ये एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला, तर क्रिकेटमध्ये एका धावेला खूप मोठं महत्त्व असतं. त्यासाठीच 1 धाव तुम्हाला जमावावी लागेल. यावेळेस मात्र गॅपमध्ये चेंडूला टाकलाय.
जसं बघूया धावा किती येतील. बरंच अंतर कापत चेंडूपर्यंत रोहित पोहोचलाय आणि चेंडूला थांबवलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण करावंच लागेल. मेहनत फील्डमध्ये तुम्हाला घ्यावी लागेल. सामना जिंकायचा असेल, एखाद्या मोठ्या स्पर्धेवरती नाव कोरायचं असेल तर मेहनत ही फील्डमध्ये मैदानामध्ये तुम्हाला घ्यावी लागेलच मित्रांनो. कारण की मोत्यांच्या हारांपेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य शोभून दिसतो. त्यामुळेच या ठिकाणी तो घाम मैदानामध्ये तुम्हाला घालावा लागेल. या ठिकाणी बघूया धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. 2 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती 7 आपण बघू शकतो एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 7. यानंतर गोलंदाजच्या मार्गावरती शिवा. या गोलंदाजाला आपण बघू शकतोय मैदानामध्ये. शिवा कोम हा गोलंदाज दिसतोय. 2 षटकं पहिले जर नजर टाकली तर 7 धावा म्हणजेच गोलंदाजांनी लाजवाब प्रदर्शन केलंय. यानंतर मात्र फलंदाज चांगले फलंदाजी करत एक चांगला स्कोर लावताना दिसले जातील का? कारण की प्रेशर आहे. प्रेशर स्पष्ट दिसलंय पहिल्या 2 षटकांमध्ये. ज्या रीतीने मागील 5 सामने झालेत त्याच रीतीचा हा सामना सुद्धा जातोय. कारण की आपण बघू शकतो गोलंदाज आजच्या दिवसामध्ये भरपूर विकेट आपल्या गोलंदाजांनी नावे केलेत. परंतु अशी इनिंग एकही आजच्या दिवसामध्ये मात्र फलंदाजामार्फत येऊ शकले नाही. एक इनिंग होती विपुल पाटील या फलंदाज ज्याच्या बॅटमधून 30+ धावा आल्या होत्या. चला घाई करा मित्रांनो. एका इनिंगमध्ये नक्की 30+ धावा विपुलच्या बॅटमधून निघाल्या होत्या. बाकी कोणत्याही वेळेस असं दिसलं नाही चित्र की एखाद्या फलंदाजाने धुवा उडवलाय मैदानामध्ये. या क्षणी मात्र कॅच प्रॅक्टिस असं म्हणायला हरकत नाही. साधा सोपा झेल लड्डू कॅच या ठिकाणी मात्र दिला जातोय फलंदाजामार्फत. चुकी होते, प्रेशर होतं. त्या प्रेशर मध्ये विकेट जाईल. ही विकेटचं बदल, दुसरा विकेट बाद. यावेळेस बघूया पुढील चेंडू ऑन साइडला ढकललाय. त्या ठिकाणी धावा येतील कारण की क्षेत्र भरपूर खाली होतं. त्या खाली क्षेत्राचा फायदा या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न फलंदाजामार्फत केला जातोय. यावेळेस पुढील फलंदाज आशिष. या फलंदाजाला आपण बघू शकतोय. आशिष आलाय मैदानामध्ये. एक चांगला स्कोर लावण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण की अद्यापि 7 षटकांमध्ये ज्या रीतीने मात्र आपण टेनिस क्रिकेटचे सामने बघतो चांगले स्कोर नेहमी 10च्या वरती सरासरी बऱ्याच वेळेस बघायला मिळली जाते टुर्नामेंटमध्ये. या क्षणी मात्र या खेळपट्टीवरती गोलंदाजांचं वर्चस्व दिसलंय. ही खेळपट्टी गोलंदाजांनी गाजवून सोडली. ज्या रीतीचं प्रदर्शन झालंय आजच्या पहिल्या सामन्यापासून ते 6व्या सामन्यापर्यंत ही परंपरा काही मात्र खेळपट्टीने ठेवली. कारण की हवा तशा मनाप्रमाणे मात्र चेंडू बॅटच्या टप्प्यामध्ये येताना दिसला नाही. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. बघूया किती धावा येऊ शकतील. एकच धाव, एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. 3रं षटक या ठिकाणी मार्गस्थ असेल आणि धावा झाल्यात धाव फलकावरती. त्या म्हणजेच 10 धावा झाल्यात. 3रं षटक मार्गस्थ आणि धावसंख्या धाव फलकावरती 10 धावा. आशिष आणि सूरज ही जोडी मैदानामध्ये तलवाडा पाटील या टीमचं प्रतिनिधित्व नेहमीच करताना आपण बघितलं या जोडीला. पुन्हा एकदा मात्र यावेळेस आपल्या टीमसाठी रजनीकांत हंटर या टीमसाठी ही जोडी मैदानामध्ये दिसली जाते. परंतु चांगला खेळ होईल का ही आशंका कारण की गोलंदाज
यावेळेस मात्र कमालीची गोलंदाजी त्यांच्या अपोजिट शिवाला आपण बघू शकतोय. म्हणजेच एकाच टीम मधून बऱ्याच वेळेस हे खेळाडू केलेत. या क्षणी पंचाने विकेट घोषित केलाय. याचाच अर्थ फलंदाजाला माघारी परतावं लागेल. याचाच अर्थ फलंदाजाला नक्कीच माघारी परतावं लागेल. जल्लोष आपण बघू शकतोय मैदानामध्ये. ते म्हणजेच समोरची टीम RB11 या टीममध्ये कारण की अद्याप गोलंदाजांचं वर्चस्व दिसलंय. गोलंदाजी लाजवाब प्रत्येकाने गेले. ज्या ज्या गोलंदाजाला या ठिकाणी संधी दिली त्या गोलंदाजाने संधीचं सोनं केलं आणि आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला जातोय. कारण की असं म्हटलं जातं की फलंदाज तुम्हाला एखादी स्पर्धा फलंदाज तुम्हाला एखादा सामना जिंकून देतील, पण तो गोलंदाज एखादी मोठी स्पर्धा एखादी मोठी टुर्नामेंट जिंकून देऊ शकतात. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. पंच या ठिकाणी एक चेंडू शिल्लक असेल का? एक बॉल बाकी असेल. आपण नक्कीच या ठिकाणी बघू शकतो. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू सिंगल, चौथा चेंडू डॉट, पाचवा चेंडू डॉट. एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या धाबलते 10 धावा. थोडीशी खराब अवस्था मैदानामध्ये दिसली जाते ती म्हणजेच रजनीकांत हंटर या टीमसाठी. कारण की 10 धावा झाल्यात आणि फक्त नक्कीच खूपच कमी धावसंख्या धाव फलकावते. 2 विकेट सुद्धा गमावल्या गेलेत. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. बघा किती धावा येतील. एक सिंगल धाव नक्कीच या चेंडूवरती मिळली जाईल. सिंगल धावेने षटकाला सुद्धा पूर्णविराम मिळला जाईल आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावा झाल्यात 11. यावेळेस पुढील षटक चालू होत आहे. समोर स्ट्रायकरला सूरज. वाईडचा इशारा केला जाईल. अवांतर धाव या ठिकाणी खर्च केली जाते. या ठिकाणी मात्र धावा येताना दिसल्या नाहीत. एक सम्मानजनक टोटल फायटिंग टोटल लावण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. कारण की या खेळपट्टीवरती 50 ते 55 धावा हा स्कोर वाईट नसेल. हे आपण 5 सामने बघितले. त्यामुळेच तो प्रयत्न तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल का? या क्षणी मात्र हा चेंडू सर्कल मध्ये फील्ड केला जाईल. धोका बनलाय. धोक्याची घंटा वाजली जाते. विकेटचं पतन या ठिकाणी होईल. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. एक सिंगल धाव घेण्याच्या नादामध्ये एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मात्र बाद होईल. यावेळेस पुढील चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव तर साहजिकच पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं फंबळ त्यामुळेच या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा येताना दिसली जाईल. 2 धावा येतील या चेंडूवरती. चौथं षटक मार्गस्थ आपण बघू शकतोय मैदानामध्ये. स्कोर थोडासा कमी दिसला जातोय. स्कोर वाढवला जाईल का प्रयत्न करावा लागेल. 14 धावा धावफलक झाल्यात. पुढील फलंदाज नक्कीच मनोज
या फलंदाजाला आपण बघू शकतोय. हा फटका उंच खेळलाय परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जातोय त्यामुळे सुरक्षित राहायला जाईल हे करावं लागेल. या ठिकाणी जर मोठे फटके येत नसतील तर या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करावे लागतील ते म्हणजे सिंगल डबल धावेंचे सुद्धा आणि तोच प्रयत्न झाला. मागील 2 चेंडूवरती 2 डबल धावा म्हणजेच 4 धावा आल्यात. एकूण धावसंख्या 16. चौथ्या षटकाचा खेळ गोलंदाज झालाय रोहित शनिवार. या गोलंदाजाला आपण बघू शकतोय तलवाडा शनिवारपाडा या टीमचं प्रतिनिधित्व नेहमीच केलं जातं तोच रोहित बघायला मिळला जातोय मैदानामध्ये. धावसंख्या 16. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये मनोज नुकताच आलाय तर सूरज एका बाजूने मैदानावरती दिसला जातोय. एवढंच मात्र बघूया पुढील चेंडूला सामोरा जाईल तुमचेच मनोज. पुन्हा एकदा चौथा चेंडू या षटकाचा. या क्षणी धावा येतील का? यावेळेस धावा येऊ शकतील. चेंडू वेगाने चाललाय शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला रोखलं जाईल. तोपर्यंत बघूया 3 धाव्यांचा प्रयत्न होताना दिसलाय हे करावं लागेल. सिंगल डबल धावा या ठिकाणी जितक्या येतील तितक्या महत्वाच्या ठरल्या जातील कारण की मोठे फटके या ग्राउंडवरती या खेळपट्टीवरती अद्याप मात्र येताना दिसले नाहीत. हा खेळपट्टीचा परिणाम असो किंवा वातावरणाचा परंतु ही खेळपट्टी सध्या तरी आजच्या पहिल्या नाईटमध्ये आपण बघतोय गोलंदाजांसाठी लाभदायक ठरली जाते तर फलंदाजांसाठी कर्दनकाल ठरली ही खेळपट्टी. धावसंख्या धावा लागते 19 धावा झाल्यात. चौथं षटक मार्गस्थ 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजाने. रोहित शनिवार पुन्हा एकदा हा चेंडू या षटकाचा. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. यावेळेस मात्र कोणतीही धाव नसेल. धावसंख्या 19 धाव फलकावरती दिसली जाते. यानंतर अजून एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळला जाईल. तुमचेच एसीसी बॉईज आणि त्यांच्या अपोजिट टीम शिवशक्ती कासा हा संघ दिसला जाईल. दोन्ही टीमच्या संघनायकाने यानंतर इनिंग ब्रेक्समध्ये टॉस बॉक्ससाठी मात्र यायचं टॉससाठी यायचं आहे मंचावरती. चेंडूला थोडीशी उंची दिली. व्हेरिएशन गोलंदाजाकडे असणं गरजेचं. व्हेरिएशन तेच दाखवलं जात आहे कारण की या ठिकाणी थोडीशी उंची दिली आणि फलंदाजाला मात्र शांत ठेवलं. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात 19. अजूनही या ठिकाणी पूर्णतः 3 षटकं शिल्लक आहेत. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी खड़क धड़क भड़क सली चटक मटक फटक सली दुश्मन की देखो जो फाट लावली. अरे बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी खड़क धड़क भड़क सली चटक मटक फटक सली दुश्मन की देखो जो फाट लावली. धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी धड़क धड़क भड़क सली चटक मटक फटक सली दुश्मन की देखो जो फाट लावली. धीरे धीरे बड़ी चली जो थी चिंगारी छोटी चिंगारी बड़ी 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 है मन की अलमारी. आज अलमारी हुई सतरंगी साथी सतरंगी हुई सतरंगी थी जो ये रात काली. धड़क धड़क भड़क सली चटक मटक फटक सली दुश्मन की देखो जो फाट लावली. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी धड़क धड़क भड़क सली चटक मटक फटक सली दुश्मन की देखो जो फाट लावली. चला यावेळेस पुढील षटकाला लगेच प्रारंभ केला जाईल. घाई करावी लागेल. विनंती असेल ते म्हणजे RB11 टीमच्या गोलंदाजांना सुद्धा थोडीशी मित्रांनो घाई करा. चला थोडीशी घाई करावी लागेल. 4 षटकं समाप्त झाले ते 19 धावा झाल्यात आणि या खेळपट्टीवरती प्रत्येक फलंदाज स्ट्रगल करताना दिसलाय.
दुसऱ्या बाजूने मनोजने मात्र भले मोठा फटका खेळला नसेल पण तो 3 चेंडूमध्ये 7 धावा जमवल्यात. 3 चेंडूमध्ये 7 धावा मनोजच्या बॅटमधून आतापर्यंत आल्या. तोच फलंदाज स्ट्रायकर एंडला दिसला जातोय. चला घाई करावी लागेल, विनंती आहे मित्रांनो, घाई करावी लागेल कारण की बरेचसे सामने अद्याप शिल्लक आहेत. हा 6वा सामना, अद्याप पूर्ण 4 सामने शिल्लक आहेत. दुसरी इनिंग सुद्धा शिल्लक आहे. या क्षणी आपण बघू शकतो वाईडचा इशारा केला जाईल. अवांतर धाव या ठिकाणी खर्च केली जाते. धावसंख्या एकीने पुढे सरकेल. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 20 धावा धावपलक ते अद्याप लावल्या गेल्यात. बघा चांगला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न करावा लागेल. मनोजकडे सुद्धा क्षमता आहे चांगली स्ट्रोक खेळण्याची. क्षमतेनुसार खेळ होईल का? चेंडूला जाऊ दिलाय याचा अर्थ वाईड चेंडू. एवढंच स्विंग बॉल बघायला मिळला जातो या 5व्या षटकामध्ये. त्यामुळेच गोलंदाज थोडासा व्हेरिएशन देण्याचा प्रयत्न, अलग करण्याचा प्रयत्न, थोडासा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या प्रयोगामध्ये यावेळेस चुका झाल्यात. 2 धावा अतिरिक्तच्या रूपाने खर्च झाल्यात. पुढचा चेंडू, वेग, प्रचंड वेग. या क्षणी एका धावेचा प्रयत्न होतो या चेंडूवरती. सुरेख प्रचंड वेग दिसला तुमच्याच गोलंदाजामार्फत. त्या वेगाने बीट झाला फलंदाज. धावसंख्या धावपल कधी 22 धावा. म्हणजे 7 षटकामध्ये कितपत मजल मारली जाईल. ते 22 धावा झाल्यात. येणारे 17 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. त्या 17 चेंडूमध्ये सूरजला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत 8 चेंडूमध्ये फक्त 3 धावा सूरजच्या बॅटमधून निघाल्यात. या क्षणी मात्र पलटवार केला जाईल का? वेळेस बघा पुढे चेंडू चांगल्या रीतीने मात्र हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून मिलिंदकडून केला जातोय. या क्षणी 1 धाव हे करावं लागेल कारण की मोठी फटके या वेळेस मात्र येताना दिसले नाहीत. त्यासाठी सिंगल डबल धावा आणि डॉट चेंडू खेळण्यापेक्षा सिंगल डबल धावा जरी आल्या तरी हरकत नसेल. तो प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. तर समोरचे गोलंदाज कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न करताना दिसले गेलेत. हा चेंडू सुद्धा खोलवर टप्प्याचा होता. हा चेंडू सुद्धा खोलवर टप्प्याचा आपण बघू शकतोय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेस मात्र मैदानामध्ये आपण प्रत्येक टीमकडून बघितलंय आणि तेच चित्र पुनश्च एकदा या सामन्यामध्ये बघायला मिळले जाते. RB11 या टीमच्या गोलंदाजांचं वर्चस्व दिसलं जात आहे समोरच्या फलंदाजांवरती. हा फटका बघू शकतोय. एका धावेचा प्रयत्न होईल. 1च धाव या चेंडूवरती येते. 1च धाव या चेंडूवरती पुन्हा एकदा होईल. धावसंख्या एकूण पोचली जाईल, पुढे सरकली जाईल ते म्हणजे 24 धावा. 24. 4 चेंडूचा खेळ अद्याप मात्र या ठिकाणी झालाय आणि 24 धावा धावबल का ते. मग या पुढचा चेंडू या षटकाचा पुण्याची एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. चांगली गोलंदाजी. या क्षणी मात्र एकही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होऊ शकला नाही किंवा करू दिला नाही ज्या तिची गोलंदाजी. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. एकूण धावसंख्या धावबल कधी 25 धावा. 6 चेंडूमध्ये 9 धावा मनोजच्या बॅटमधून निघाल्यात. एखाद्या मोठ्या फटक्याची गरज या ठिकाणी असेल का? रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चुकी होते. या क्षणी मात्र झेल होऊ शकेल. झेल होतोय. विकेट गमावला जाईल. 5 षटकांचा खेळ झालाय आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या 25. ओ गड्डी लेके ओ रस्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया. ओ एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया. रब जाने कब गुजरा अमृतसर, हो कब जाने लाहौर आया, मैं उठे दिल छोड़ आया. एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया. यावेळेस हा चेंडू उंच मारला फटका. झेलचा प्रयत्न होता. यावेळेस नक्कीच सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. प्रेशर क्रिएट झालं होतं. त्या प्रेशर खाली विकेट गमावला जाईल.
एवढेच 25 धावा फलकावती झाल्यात. गोलंदाजी मात्र चांगली केली जाते प्रत्येका गोलंदाजाकडून. एवढंच रोहित पुनश्च एकदा या क्षणी मात्र धावा येतील, या दिशेने धावा येतात. गोलंदाजाचा वेग जितका मात्र महत्वाचा ठरला जातो तितकाच हाच वेग कधी कधी मात्र गोलंदाजाचा अपोजिट सुद्धा ठरला जातो, म्हणजेच घातक सुद्धा ठरला जातो. वेग प्रचंड होता, तोच वेग या ठिकाणी मात्र अडचणी निर्माण करेल, धावा देऊन जाईल समोरील टीमला. यावेळेस धावसंख्या धबलगती 30 धावा फलकती लावल्या गेल्यात. फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाकडून, एक धाव नक्कीच या चेंडूवरती येते. 50 पर्यंत 50 पार धावसंख्या नेण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु 5 विकेट बाद झालेत, म्हणजेच 6व्या आणि 7व्या क्रमांकावरील फलंदाज मैदानामध्ये आपण बघू शकतोय. तर दुसऱ्या बाजूने रोहित शनिवार आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात आपल्या 1.2 च्या गोलंदाजीमध्ये, म्हणजे अजूनही 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक. एकूण धावसंख्या 31. अद्याप एकाही सामन्यामध्ये मात्र चांगला स्कोर दिसला गेला नाही, कमी स्कोरवरती प्रत्येक वेळी थांबवलंय आणि ते चित्र पुनश्च एकदा आपण बघू शकतोय मैदानामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 31. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा लावल्या गेल्या. तर रजनीकांत हंटर या टीमच्या 5 विकेट निम्मा संघ, आणि प्रत्येका सामन्यामध्ये नजर टाकली तर विकेट भरपूर बाद होतात. विकेट भरपूर बाद झाले, प्रत्येक सामन्यात जवळपास 5च्या वरती विकेट बाद झालेत. टायमिंग साधलंय, परंतु या क्षणी जेल होईल. चांगलं टायमिंग साधलं गेलं होतं फलंदाजामार्फत, परंतु या ठिकाणी नशिबाने दगा दिली, कारण की समोर एक भिंत बनून उभा राहिला होता क्षेत्ररक्षक. या क्षणी मात्र विकेटचं बदल पुनश्च एकदा. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा मात्र उंच मारलाय, झेलचा प्रयत्न केला जाईल आणि या क्षणी विकेट. या क्षणी मात्र पुन्हा एकदा विकेट गमावला जाईल. विकेटांची छडी यावेळेस मात्र लागली जाते. पुन्हा एकदा मात्र विकेटचं पतन झालंय. 6वं षटक मार्गस्थ. यावेळेस बघा पुढील चेंडू या षटकाचा हाताळा जाईल. 31 धावा 7 विकेट. हलक्या हाताने खेळलाय. हे काम करावं लागेल प्रत्येक फलंदाजाला, कारण की मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट जातात. हे चित्र आपण बघितलंय. त्यामुळेच या खेळपट्टीवरती सिंगल डबल धावण्यावरती भर देणं आवश्यक आहे.
इनिंग वेळ करत मात्र नक्कीच एक चांगला स्कोर उभा करायचा असेल, सिंगल डबल धावा ह्याच हितकारक ठरल्या जातील. कारण की मोठा फटका सहजासहजी येत नाही. जर चांगला टायमिंग साधला तरच मात्र षटकार जाताना दिसले गेलेत, अन्यथा मात्र बऱ्याच वेळेस विकेट गमावले गेलेत. 7 विकेट या सामन्यामध्ये सुद्धा बाद झालेत. 32 धावा फक्त. पुनश्च एकदा एका धावेचा प्रयत्न, हे काम फलंदाजांना करणं आवश्यक आहे. एक धाव या चेंडूवरती सुद्धा येईल. 33 धावा लागल्या जातील धाव फलकावरती. या क्षणी मात्र षटक सुद्धा कंप्लीट होताना आपण बघू शकतो. 6 षटक 33 धावा झाल्यात, 7 विकेट बाद झालेत. मेरी जान तड़पती है, जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. कोई जन्नत की वो हूर नहीं, मेरे कॉलेज की एक लड़की है. कोई जन्नत की. यावेळेस पहिला चेंडू उडवलाय आणि झेलचा प्रयत्न होता. झेल मिस होईल. प्रयत्न नक्कीच केले गेलेत, परंतु प्रयत्न अपयशी ठरलेत. या क्षणी एकच धाव. नावसंख्या 34. शेवटचं षटक या ठिकाणी मात्र मार्गस्थ. मिलिंद कुंभ एका बाजूने मात्र दिसला जातो गोलंदाजची मार्कवरती, दुसऱ्या बाजूने विशाल आणि मयुरे ही जोडी मैदानावरती. दुसरा चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा मात्र यावेळेस शिव आहे त्या दिशेने. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एकच धाव येते. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय, कारण की वारंवार आपण बघतोय चौकार षटकार क्वचितच येताना प्रत्येक इनिंग मध्ये बघितले गेलेत आणि ते चित्र पुन्हा एकदा दिसलं जात आहे. धावसंख्या 35. 35 रन्स ऑन द बोर्ड. 35 धावा झाल्यात. हा फटका यावेळेस झेल होईल का? या क्षणी मात्र झेलबाद होईल. फलंदाज माघारी परतावं लागेल. चला पुढील फलंदाज रेडी राहायचं, धावत पळत यायचं आहे मैदानामध्ये. धावा झाले धावलगती त्या म्हणजेच 35. 3 चेंडूचा सॉरी या षटकाचे आतापर्यंत चेंडू झालेत ते म्हणजेच 2. 4 चेंडू शिल्लक सॉरी 3 चेंडू झालेत. 3 चेंडू 35 धावा एकूण झाल्यात. 8 विकेट बाद झाले. 10व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज येईल. एवढं सुरेख चेंडू. शेवटच्या फलतील फलंदाज या ठिकाणी मात्र मैदानामध्ये, त्यामुळे गोलंदाज अधिकच घातक ठरला जातोय. सुरेख चेंडूचा मारा केला जातोय. धावसंख्या धावलगती 35 धावा झाल्या. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र बाकी असेल. शेवटचे 2 चेंडू चांगल्या रीतीने मात्र खेळले जातील का? या क्षणी फटका चांगला दिसतोय. फटका चांगला आहे. धावा देऊन जाईल त्या म्हणजेच 4. चौकार आलाय. नक्कीच 4 धावा ह्या महत्वपूर्ण ठरल्या जातील. 39 धावा झाल्यात. एकूण धावसंख्या 39. शेवटचा 1 चेंडू अद्याप या ठिकाणी मात्र असेल. मेरी जान मैं तेरे कुर्बान, जानू मेरी जान. यावेळेस धावसंख्या 39. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा चौकार येईल का? प्रयत्न होता. यावेळेस मात्र 1 धाव येते. या चेंडूती 22च्या रूपाने लेग बायच्या रूपाने 1 धाव येईल आणि धावसंख्या लागली जाईल 40. 41 धाव्यांचं लक्ष्य समोर ठेवले जात आहे. ते म्हणजेच आरबी 11 या टीम समोर. चला टॉससाठी ACC बॉईज आणि त्यांच्या विपक्ष टीम शिवशक्ती
कासा. चला दोन्ही कर्णधार टॉससाठी यायचं आहे मंचावरती. तसेच लगेच फील्ड लावून घेतली जाईल आणि 2 फलंदाज मैदानामध्ये लगेच येतील ही विनंती. तोपर्यंत जाऊया आपण डीजेकडे. चला 2 फलंदाज मैदानामध्ये लगेच जातील. चला टॉस लगेच उडवून घ्या मित्रांनो. पुढील सामन्याचे यशस्वी बॉईज आणि शिवशक्ती कासा या 2 टीम्स मध्ये टॉस होईल. पंच नक्कीच या ठिकाणी चला धन्यवाद डीजे. चला सामन्याला सुरुवात करावी लागेल. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. यावेळेस बघूया 41 धावांचं लक्ष समोर घेऊन 2 फलंदाज मैदानामध्ये आले ते म्हणजेच सागर आणि शिवा. या क्षणी हा चेंडू यावेळेस अशा प्रकारचा झेल कठीण मानला जातो. या क्षणी मात्र आपण बघू शकतोय धावा येतील या चेंडूवरती. नक्कीच म्हणजेच 2 सागर कोम यांना आपण बघू शकतोय जे एक नक्कीच उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं तेच मैदानामध्ये आपण बघू शकतोय. तर दुसऱ्या बाजूने शिवा हा दिसला जाईल. या क्षणी फुलटॉस चेंडू होता. चेंडूला दिशा दिली आणि चेंडू जातो सरळ सीमा रेषेकडे. 4 धावा येतील या चेंडूवरती. चौकार येतोय. 4 धावा या चेंडूवरती आल्यात. चांगला स्ट्रोक या क्षणी मात्र सागर कोंब यांच्या बॅट मधून आपण बघितलाय. 41 पर्यंत मजल मारायची आहे ते म्हणजेच RV11 या टीमला. त्यासाठीच मात्र या ठिकाणी सुरुवात आक्रमक करण्याचा प्रयत्न सागर कोंब यांच्याकडून केला जातोय. या क्षणी बघूया पुढील चेंडू या षटकाचा. थोडीशी उंची देण्याचा प्रयत्न गोलंदाजामार्फत वाईडचा इशारा केला जाईल पंचांकडून. अवांतर धाव या ठिकाणी मात्र मिळली जाते. विशाल
शनिवार हा एक नक्कीच तलवाडा शनिवार पाडा टीमचा एक चांगला गोलंदाज या ठिकाणी बघायला मिळला जातोय, परंतु अद्याप ती लाईन आणि लेंथ पकडून ठेवता आले नाही, कारण की 9 धावा एकूण धावसंख्या धावफलकात होते. यावेळेस बघा पुढे चेंडू, यावेळेस वेग वेग प्रचंड गोलंदाजाकडे दिसलाय आणि वेग कधी गरजेचा मानला जातो, वेगाबरोबर दिशा सुद्धा योग्य असणं कधी गरजेचं आहे, कारण की वेग किती असेल दिशा जर योग्य नसेल तर त्या वेगाचा तिळमात्र उपयोग होत नाही. त्यासाठीच वेगाबरोबर दिशेवरती नियंत्रण असेल, चांगला टप्पा, ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस एखाद्या गोलंदाजाकडे असतात त्यावेळेस तो गोलंदाज चांगला ठरला जातो. हा फटका सुद्धा चांगला खेळलाय फलंदाजाने, एका धावेचा प्रयत्न केला जाईल, या चेंडूवरती 1 धाव येते, धावसंख्या 1 पुढे सरकली जाईल. धावसंख्या आपण बघू शकतो ते म्हणजेच 10 धावा पहिल्या 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय आणि 41 पर्यंत पोहोचायचं आहे, ते म्हणजेच RB11 या टीमला. RB11 टीम सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये दिसली जाते, कारण की 41 धावेचा पाठलाग करण्यासाठी एवढ्या अडचणी नक्कीच नसतील जाणवल्या जाताना दिसल्या. यावेळेस मात्र हा चेंडू चांगला फटका शिवाच्या बॅट मधून येतोय, एक ब्रँडेड फटका, चेंडू चाललाय सीमारेषा पार. या क्षणी मात्र नक्कीच सुंदर देखणा फटका चौकारासाठी खेळला जातोय आणि हा पूर्ण सीझन ज्या फलंदाजाने गाजवला असेल तो म्हणजेच शिवा. हा फलंदाज या पूर्ण सीझनमध्ये बऱ्याचशा चांगल्या टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी करताना मी सुद्धा बघितलंय आणि तीच कामगिरी पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी RB11 या टीमसाठी या क्षणी मात्र घडवताना दिसला जाईल, कारण की पहिल्या चेंडूवरती एक चांगली सुरुवात, चौकार आलाय, 4 धावा आल्यात. विशालचं हे षटक थोडंसं महागडं ठरलं जात आहे. पुन्हा एकदा शिवाच्या बॅट मधून हा येतोय एक मोठा दर्शनीय फटका, 6 धावांसाठी षटकार, 6 धावा येतील या चेंडूवरती, धाव संख्या 20, एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. त्यावेळेस पहिले षटक आणि 20 धावा जमवल्या गेल्यात, अजूनही 21 धावांची गरज असेल. या क्षणी पुढील गोलंदाज येताना दिसला जाईल तो म्हणजेच हितेश. यानंतर पुढील दोन्ही टीम्स मित्रांनो रेडी राहा, ते म्हणजेच ACC बॉईज त्यांची विपक्ष टीम असेल शिवशक्ती कासा, हा संघ यावेळेस मात्र दिसला जाईल. या क्षणी हा चेंडू झेलचा प्रयत्न, विकेट सपदन या ठिकाणी होईल, पहिला गडी सागर कोंब यांच्या रूपाने बाद होईल, यावेळेस मात्र माघारी परतावं लागेल. यावेळेस पुढील चेंडू सुंदररित्या मात्र गोलंदाजाने हाताळलाय. निर्धाव चेंडू बघा, स्कोर थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल. भले अजूनही फक्त 21 धावांची गरज आहे समोरच्या टीमला, शेवटपर्यंत लढणं कधी गरजेचं मानलं जातं.
विजय पराभव या गोष्टी क्रिकेटमध्ये होतच राहणार. एक संघ जिंकला जाईल, एक संघ पराभूत होईल, परंतु आपण लढा कशा रीतीने देतो हे लढणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं मानलं जातं. क्रिकेट आयुष्य सर्वांमध्ये नक्कीच लढणं महत्त्वाचं मानलं जातं. क्रिकेट हा खेळ बऱ्याचशा गोष्टी शिकवून जातं. लढायचं नक्कीच लढणं खराब परिस्थिती असेल तर लढणं गरजेचं मानलं जातं. तोच लढा या ठिकाणी मात्र गोलंदाजांना द्यावा लागेल. भले स्कोर थोडासा कमी आहे परंतु या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. एवढंच मात्र गोलंदाजी चांगली होताना दिसली जाते. पहिले षटक खूपच महागडं, 20 धावा आल्या होत्या, अन्यथा या ठिकाणी संघर्ष केला गेला असता. तो म्हणजे समोरच्या टीमकडून सुद्धा रजनीकांत हंटर टीम या टीमचे फलंदाज स्ट्रगल करताना दिसले गेले. 40 पर्यंत मजल दरमजल पर्यंत हा संघ पोहोचला गेला. 41 धावा डिफेंड करण्यासाठी समोरचा संघ 20 पर्यंत पोहोचलाय. म्हणजेच अडचणी निर्माण झाल्यात त्या म्हणजेच रजनीकांत हंटर या टीमसाठी. एवढंच बघा पुढे चेंडू या षटकाचा हितेश फुल टॉसचा गॅप, यावेळेस मात्र गॅपमध्ये चेंडूला टाकलाय. चेंडू सरळ सरळ सीमा रेषा फार चौकार, 4 धावा. DJ किरण NT. यावेळेस मागील चेंडूवरती नक्कीच कमालीचा स्ट्रोक आलाय. 24 धावा एकूण धावसंख्या. पुन्हा एकदा मात्र चांगल्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न या क्षणी त्या दिशेने मात्र सुरूच दिसला जातो, त्यामुळेच फील्ड केलं जाईल. 1 धाव तोपर्यंत येताना दिसली जाते. धावसंख्या 25. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या म्हणजेच 25. अजूनही 16 धावांची गरज. Jazz in the mix. चला या क्षणी एकूण धावसंख्या जर बघितली गेली तर 25 धावा धावफलकावरती. सोळा धाव्यांची अद्याप गरज असेल. गोलंदाजी मार्कमध्ये नवीन गोलंदाज दिसला जातोय तो म्हणजेच मनोज. फुल टॉस चेंडू, यावेळेस विकेट गमावला जाईल. विकेट गमावला जातोय. त्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज केला होता. या ठिकाणी मात्र विकेटचं पतन. यावेळेस पुढे चेंडू या षटकाचा नवीन फलंदाज जाईल मैदानामध्ये. या क्षणी बघूया किती धावा येताना दिसल्या जातील. यावेळेस मात्र नक्कीच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आपण बघू शकतोय चंद्रमानची प्रतिमा या ठिकाणी कॅमेरामॅनच्या माध्यमातून बघायला मिळली जाते. धावसंख्या धावफलकावरती बघू शकतो ते म्हणजे 26. या क्षणी हा फटका पॉवरफुल. यावेळेस मात्र या फलंदाजी क्षमता आपण बघू शकतोय. षटकार आलाय. बाकी अन्य फलंदाज एका बाजूने स्ट्रगल करताना दिसलेत, दुसऱ्या बाजूने शिवाच्या बॅट मधून यावेळेस येतोय दुसरा षटकार. धावसंख्या 32. इथून पुढे फक्त आणि फक्त 9 धावांची गरज. आणि हा पूर्ण सीझन नक्कीच या फलंदाजाने कमालीचा खेळून काढलाय. मग ती तलवाडा प्रीमियर लीग असो किंवा बाकी अन्य टुर्नामेंट असो, बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये चांगलं प्रदर्शन या खेळाडूने घडवून आणलंय. पुन्हा एकदा तोच प्लेअर शिवा दिसला जाईल मैदानामध्ये. या दरम्यान मात्र सुरेख चेंडूचा मारा केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 32. 9 धावांची गरज. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 9 धावांची फक्त गरज आहे. या ठिकाणी मात्र लवकर सामना संपण्याचे संकेत सध्या तरी मात्र दिसले गेलेत. आणि लवकर सामना संपला तर नक्कीच कमिटीसाठी सुद्धा चांगलं होईल. या ठिकाणी
कारण की वेळ वाचला जाईल, भरपूर सामने शिल्लक आहेत. या क्षणी मात्र एक धाव येते या चेंडूवरती. धावसंख्या लागली जाईल ती म्हणजे 33. 8 धावींची गरज. यानंतर एसीसी बॉईज आणि शिवशक्ती या दोन्ही टीम्सने सतर्क राहा, तयार राहा. या क्षणी 8 धावेंची गरज. पुढचा चेंडू, प्रयत्न मोठ्या फटक्याचा, थोडासा लांब राहिलाय चेंडू. तोपर्यंत बघूया 2 धावा येतील का. प्रयत्न केला जातोय, 2 धावा येताना दिसल्या जातील या चेंडूवरती. धावसंख्या दोन्ही पुढे सरकली जाईल. धावसंख्या धाव फलकावरती 35 धावा, 35. इथून पुढे 6 धाव्यांची गरज. यानंतर मात्र 7वा सामना आजच्या नाईटचा चालू होईल. यावेळेस बघूया 6 धावींची गरज. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांचा खेळ झालाय आणि धावा झाल्यात धाव फलकावरती, त्या म्हणजेच 35. सहा धावींची गरज. यानंतर पुढील गोलंदाज मनोज पुन्हा एकदा दिसला जाईल. एका धावेचा प्रयत्न होतो या चेंडूवरती. 1 धाव या चेंडूवरती मात्र घेतली जाईल. ऐकून धावसंख्या धावफलकावरती 36. यानंतर एसीसी बॉईज आणि शिवशक्ती कासा या 2 टीम्स मध्ये चांगलं बॅटल या ठिकाणी मात्र रंगलं जाईल. बघा कोणता संघ सरस ठरला जाईल, कारण की मागील सामना शिवशक्ती कासा टीम जबरदस्त प्रदर्शन केलं होतं कासा टीमने, तर समोर मात्र एसीसी बॉईज हा संघ दिसला जाईल. या क्षणी मात्र जिंकण्याच्या दिशेने प्रयत्न करावा लागेल. धावसंख्या 36. 5 धाव्यांची गरज या ठिकाणी. आपण बघू शकतो फक्त आणि फक्त 5 धाव्यांची गरज. लवकर सामना जिंकला तर नक्कीच रन रेट मध्ये सुद्धा इजाफा होऊ शकतो, तो प्रयत्न करावा लागेल. कारण की शेवटच्या क्षणी रन रेटचा निकष लावला जाईल, त्यासाठीच रन रेट सुद्धा इम्पॉर्टंट ठरलं जातं. त्यामुळे ज्या वेळेस संधी असेल त्यावेळेस मात्र ते काम या ठिकाणी करावं लागेल आणि तो प्रयत्न झालाय. कारण की अद्यापही भरपूर षटकं शिल्लक आहेत आणि विजयाच्या समीप हा संघ पोहोचला जातोय. कारण की ज्या क्षणी शेवटच्या क्षणी सामने पार पाडले जातात लीग स्टेजचे, त्यानंतर मात्र समान पॉईंट्ससह बरेचसे संघ राहिले जातात. त्या क्षणी काही पॉईंट्स एखादा संघ मात्र स्पर्धेबाहेर फेकला जातो. या क्षणी एका धावेचा प्रयत्न शिवाच्या बॅटबद्दल पुन्हा एकदा केला जाईल. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. इथून पुढे 3 धाव्यांची गरज. फक्त आणि फक्त 3 धाव्यांची गरज या ठिकाणी मात्र आपण बघू शकतोय. मग पुढचा चेंडू या षटकाचा. समोर मात्र चांगला एक बॅटर दिसला जाईल. या क्षणी सामना संपवण्याच्या मूडमध्ये फलंदाज ने सामना संपवलाय. यावेळेस मात्र विजयी सुरुवात होते. आपल्या टीमला विजय संपादित करून दिलाय तो म्हणजेच RB11 टीमच्या फलंदाजाने. अभिनंदन असेल RB11 टीम, या ठिकाणी चांगलं प्रदर्शन केलं, त्याच बळावरती विजयावरती शिक्कामोर्तब या टीमकडून केला जातोय. तर पुढील सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन करण्यासाठी शुभेच्छा असतील त्यामुळे समोरच्या टीमला सुद्धा, रजनीकांत हंटर या टीमला सुद्धा. चला यानंतर पुढील दोन्ही टीम्स सज्ज राहा मित्रांनो, ते म्हणजे एसीसी बॉईज आणि शिवशक्ती कासा. आणि यानंतर मग ज्या दोन्ही टीमचा सामना आहे त्याने मात्र यायचा 12वा प्लेयर सुद्धा इकडे उपस्थित राहावा लागेल. तर मागील झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रोहित शनिवार हा ठरला जातोय. त्याने मात्र यायचा आहे आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी. दिल में बजी घंटियां रे